हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. चला निघलो वावरात. घरातला सगळा पसारा आवरला. भांडे राहिले आज घासायचे. आज भांडे होतील तिकून आल्यावर, कारण भांडे घासायचे असे राहिले तर आमच्या गब्ब्यानं घेतला एक पायवर, त्याले रुतला काटा, तर त्याचा काटा पाहायला पहिले, म्हणून आज भांडे कुंडे घासायचे राहिले. तेवढ्यात झाला टाईम वावरात जायचा. आज काय मेळ आहे काय माहित. ऊन तर आता सकाळीच तपू राहिलं. चला बाया हात आपल्या तिकडे उभ्या. चला बाबा, तो म्हणजे पराठी लावायला आलो होतो आम्ही टालीनं, आणि आज आलो ॲटोनं. आणि ॲटो टालीपेक्षा ना ॲटोत बरं आलो आहे की नाही, धक्का नाही लागत ॲटोत. आता आतून जायचं आहे पैदल, तुम्हाला तर माहीतच आहे, कारण का लागवण लावायला आम्ही इकडेच आलो होतो. म्हणजे वावरात जायची सुरुवात याच वावरापासून झाली होती, तेव्हापासून बंदच नाही, मी अजून चालूच आहे वावरात. लागवण लावली, पराठा मोठ्या झाल्या, आता निंद्याला चाललो. आणि बायाचा पारवा आहे मांग. आणि आज आम्ही तिघीच जणी सुटलो इकडे, मी, बारकी आणि भारती, तिघीच जणी इकडे सुटलो. बाकीचा पारवा कुठे गेला काय माहीत. आता ललता आजी नाही, मम्मी नाही, आणि आमची हायवेवाली बाई नाही. चला आमची एक एक आवड गेलं, आणि आत्ता काही बाया येऊ राहिल्या, आणि आम्ही निंदू राहिलो. दोघी सातवा आजी नाही. हा आजी अकोल्याला जाते वाटते ना. आज धावपडीनं आली आमची आजी, नाही मागं होती पण आली बिचारी. मम्मी आली, हायवेची बाई बी आली. एक एक आवडं पुढे गेला, हायवेची बाई आली. आता हे वावर एवढं लंबन आहे ना, तर आमचं एक एक तास पुरले 8 वाजतापासून. हा आता 10 10:30 झाले आता सध्या. मग आता काही बायाचं म्हणणं आहे का भाकर खाऊन, काही बायाचं म्हणणं आहे का पाणी पिऊ, आणि काही बायाचं म्हणणं आहे की पात घेऊ. आता निंबाखाली गेल्यावर माहीत पडेल आपल्याला का भाकर खावं लागते का पात घ्यावं लागते निंद्याची डबल, का पाणीच पिऊन हे करता. चला मग बनलंय आहे गावाजी हो काही पडलीशी झाली. आज माहीत आहे का, जिल्हा परिषदच्या लोकांना आता जनावरं फारणं दुसरं लय जास्त झाले ना, तर हे अशा पवनचक्क्या दिल्या, जे का ते हवेनं फिरतात आणि वाजतात. आता जिल्हा परिषदची आहे, कोण घेतल्या कोण नाही घेतल्या, सगळ्यांच्या रस आहे. मस्त असा कोपर लावला त्याने, आणि जशी हवा आली ना तशी जोरात वाजते कोपर, आणि जनावरं का थांबत नाही. हे एक सिस्टीमला जिल्हा परिषदनं चांगली केली सरकारनं शेतकऱ्यासाठी. पण हवा सुटीन तवाच कोपर वाजेल, तसा काही वाजत नाही. झाला डाऊन बघा. या जेवण करायला नक्की निर्णय लागला झाडाखाली आल्यावर का जेवणच करायचं म्हणून. खोलले सगळ्यांना डब्बे आणि झाले जेवण चालू. आमची ललता आजी, हायवेची मम्मी काढतो. काय घोर आहे माय या भारतीच्या वावरात. माय बा बसून ठेवलं बाई ना. चला घरी जाते तिकडे. 2 टाइम आहे का 1 टाइम आहे. मी बोलत नाही ना त्याच्या संग, तिनं आवाज मला लक्षात नाही काय म्हणते. त्याचा काय भांडण आवाज दिला ना होय. त्याला काय म्हणते तू सांग ना. पिंट्या, तू म्हणणं पिंट्या आवाज 2 टाइम काय म्हणतो त्याला. त्यानं जर म्हटलं की एवढंच मोडून घ्या, मग आपण मोडून घेऊन. त्यानं जर म्हटलं याच्यातलं हिराच वावर आहे, त्यानं जर म्हटलं याच्यातलं घेऊ घ्या, मग तुम्ही मग ते घेऊ. मग एवढंच टाइम झाल्यावरची गोष्ट आहे का आधीच सांगून राहिली. मग टाइम झाला ना वा, टाइम झाला ना आपला. एकदम ठेवतो का तू. हो ना, मी तर होच म्हणून राहिले, पण त्याला विचारपूस करणं गरजेचं आहे. त्याला सांगलं ना 2 टाइमचं. हो ना, मी तर तुम्हालाच राहील ना. मग चाल ना पाठीवर, त्याला काल बोला होता 2 टाइमाचं होऊन, जर उलचा टाइम राहिला तर मग विचारू त्याला. या बुढीच्या यानं घ्यायचं नाही बरं. 300 रुपये भेटतील हाती. मग मी तेच म्हणून राहिली बाई. आता आपले 2 तास पुरले, त्याच्यात 1 तास येऊ राहिलं. मग आपले 1 तास मूर्ती का नाही. मग त्यानं जर म्हटलं की 1 तास त्यानं म्हटलं नाही तुम्हाला सांगितलं का, मग काय करतो. बाय बनून घेतलं नाही आणि कळलं की म्हणून
ते करायसाठी मी बोलू राहिली शिदो बोलला तर आपल्याला पैशाचं होत नाही मग सातबाऱ्याला कशी बातच येतो तू काही नाही पाहिजे अशी पुढे हो ना वा. जुनं झालं नाही नवीनच होईल हात देऊ राहिले ना ते. पुढे हो ना पुढे त्याला समजून राहिलं नाही. खुरपं पाहिजे बाई माया मी येतो बरं. चल म्हणा इथे. काय घोर आहे माझ्या अंकलचा बी किती आवाज देऊ राहिला पण एक आवाज नाही देऊ राहिले. पाय पाय किती माणूस मग जरा निघला तिथून. एकाच वावरात दोन बाया आहेत. इकडे म्हणजे मालकीन आहे आणि तिकडे मालक आहे. आता त्या मालकाला विचारायला लागते 2 टाइम करायचं का काय. आणि कसं एवढ्या दुरून नाही एका टायमात घरी जावं वाटत नाही. घरी जाऊ नाही मग जीव पस्तावते. 200 रुपयात सगळा दिवस चालला जाते. 400 रुपये आलं ना का जरासं बरं वाटते. असा घोर आहे. काय करावं काही सुचत नाही. त्यासाठी हे असं फिरायला लागते विचारायला. पकडलो म्हणा आम्ही लय चला येऊन बसलो रोडवर पण अजून आम्ही ऑटो म्हटलं यायचा यायला तयार लागा नाही. म्हणून हे बाय म्हणून तुम्ही गावच्या घ्या अजून ऑटोले अर्धा घंटा यायला आम्हाला असंच केलं हे आले आणि आता असंच आम्हाला रोडवर बसावं लागते. चालायची तर काही यायला क्षमता तोंडाला नाही. तुम्ही गावच्या घ्या म्हणून तिघी मा आम्हाला तोंडाच्या याच्यातून घुसून दिलं ना तुम्ही बी नाही यायला आला काय ऑटो. माय काय बोलती मी तर यायला घ्या म्हणून मला काही समजत नाही आम्ही म्हटलं हो बाई पहिले असं टाकले कल्पन मग 3 बाया उरल्या ते कल्पनान बरोबर म्हटलं मग चला तिकडे तिला दादा बाई बस झालं. चला ऑटो येऊ द्या आणि घरी चला. याटून ऑटो काही येते बाई ऑटो आहे अकोल्या काल होतीच आहे गावात गावात आहे. फोन लाला मग घरचं सगळं निंदून घेतलं. काल 100 रुपये शिल्लक दिले पायाले तरी हे आमचे घरचे लोक आज वावरात गेले. मी म्हटलं घरी असले का मला झाडझूड करायचं काम नाही आणि बकरे गिदड्यावर ठेवायचं काम नाही. पण हा गिदाडा पा म्या केलं कासाठी 100 रुपये बाल शिल्लक दिले. यायनं केलं काय मा सांग जे करायचं तेच केलं. सांगा आता डेंजरस काम आहे बाबा यांचं. चला मग आता मजबुरीचा नाम महात्मा गांधी घेतो एवढं झाडझूड करून. जीवनात सुखच नाही कुठे. एवढ्या दूर गेलो तिकडून निंदून आलो कायच काही. मी म्हटलं मी मोकळी मग घरचं वावर झालं की घरच्या वावरात टोले घ्या लोकांच्या टोले घ्या घरी येऊन नाही टोलेच काय. झाडझूड झाली आंघोळ झाले आणि आल्या आमच्या मॅडम सुचित्रा. पण मॅडम सुचित्राने आमचे पैलवान काही आराम करू नाही देऊ राहिले. पैलवान कुठतात बाजीवर. सगळे अशी झाडझूड करून घेतली आणि आता तर तुम्हाला माहीतच आहे आता झाला माझ्या चहाचा टाईम. कारण का 2 टाईम राहू राहिलो आणि घरी आले ना 4च वाजू राहिले. आता 4 वाजू राहिले तर घरी येऊन ही अशी झाडझूड करणं. हां हां नाही म्हटलं आजीले म्हणजे देतील ना मग मॅमला काही देतो म्हणे मी मॅमला याच्यासाठी मी पैसे देऊन दिले ती म्हटलं आपल्याला नाही पाहिजे फसलो हे झालं जाय मग तिकडे आता आणि वातावरण जरासं चेंज झालं आता. पावसाची एवढी हे आहे ना शेतकऱ्याला चाललंय पण तरी एकातल्यासारखे देवा निंदून घेऊ राहिले. असा गरम उन्हाळ्यासारखं ऊन तपू राहिलं. पण आता 21 तारखेला आहे म्हणतात पाऊस सांगेल. काय होते काय माहिती. आजची तर 20 आहे उद्याची 21. पण वातावरण जरासं चेंज आहे म्हणजे होईल आहे. पण हे ढगं येतात ना का एवढी हवा सुटते का सगळे ढगं पुढे पडतात. हा मग किती आभाळ आलतं वावरातच होतं तेव्हा पण शितळे आलते बारीक बारकीला लागत जात. आमचं तर तोंडाला बांधेल असते तर काही हे नाही. हो कुठे जाईन बारकं नाही. आम्ही ऑटोनं गेलो होतो आणि तिकडून मग सन्नीच्या गाडीवर आलो दोघी करून. ललता अजून मी आली पहिले
कीर्ती काकू आणि हायवेची बाई आली, मग बारकी आणि भारती आली. आणि गायगावच्या बाळाला एका ऐकून येतो होता आणि एका ऐकून काहीच नव्हतं, आपापली परी. आता रोज रोज काम एवढे जिवारी उरायले ना का लई. पावसाची वाट आहे, पाऊस आला की धुमधाम होते, मजुऱ्याही वाढतात, कामही वाढतात, असा उत्साह येते काम करायचा. आता मला जास्त असं बोर होऊ राहिलं. सकाळी उठा, 2 टाइम काम करा, संध्याकाळी 4 वाजता घरी या, सकाळी 7 वाजता निघा. अक्का धक्का चालू आहे ना. खाणं बरोबर होऊ राहिलं ना पिणं बरोबर होऊ राहिलं. या 2 टाइमाच्या नादात सारी गडबड होऊ राहिली. एक टाइम करा, एक टाइम करून घरी यावा तर मग तोही बी जीव तुटते. बाया म्हणतात मग गेल्या राहिल्या नाही, आम्ही एवढे कमावले, आम्ही तेवढे कमावले. आणि आपण घरी नाही येत तर बायाचा टाइम होते घरी यायचा. घरी आल्यावर काय मग चालतेच आपलं, चहा पाणी, आंघोळ, कपडे लागते, अशी परिस्थिती व्हायला आता. आता मरणाची भूक लागली मला. आता ते 2 टाइमचं काम वाढलं ना तर मला कसं म्हणजे समजून नाही राहिलं. माझ्या डबल रोलिंग बिघडलं खाया पियाचं.